निफाड तालुक्यातील लासलगाव शहरामध्ये निर्माण झालेली भीषण अशी पाणी टंचाईची समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी दिलेल्या लासलगाव बंदच्या हाकेला नागरिक आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला असून लासलगावमध्ये आज कडकडीत बंद आहे। गेल्या 20 दिवसांपासून शहरात पाणी पुरवठा झाला नाही, त्यामुळे याच्या विरोधात बंद पुकारण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर देखील नागरिकांनी बहिष्कार टाकण्याचं सूतोवाच केलंय। 17 कोटी रुपये जर शासनाने मंजूर केले ना, मग ती पाईपलाईन कुठे गेली? नवी जुनी पाईपलाईन कुठे? नवी अहो फक्त पैसे काय करतात? आमदार खासदार ग्रामपंचायतीचे सरपंच असतात का? गोष्टी मात्र मोठ्या मोठ्या करतात का? आम्ही येऊ करू तेऊ करू। मग पाणीचे का प्रश्न? आज 2-3 महिन्यापासून लासलगावला पाणी नाही आहे आणि लासलगावचे पुढारी काही झोपले काही? हां, गोरगरिबाला 160 आणि 200 रुपयाला पाण्याची एक टँकर घ्यावा लागतो। महिन्यामध्ये जर 10 टँकर घेतले तर पैसे जातात किती? आणि हे हरामखोर म्हणतात का पाणी बिल भरा, पाणी बिल भरा। कुठून भरायचं गोरगरिबाने ते पाणी बिल?